हॅलो स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण जरा चुकून हरिचंद्र 11 चे टी शर्ट राहिलेले आहेत तरी कृपया विनंती असेल की आपण याची दक्षता घ्यावी थोड्या वेळाने ते टी शर्ट इथे पोहोच होतील तरी आपण पुढील मॅच खेळून घेत आहोत कारण उशीर न होता कारण उशीर होईल त्या कारणाने खेळतोय अन्यथा थांबवले असते आपण जाऊया मॅच कडे आपण आजचा तिसरा दिवस आणि कर्जत आदिवासी प्रीमियर लीग पर्व पहिले धाकटी पंढरी खालापूर तालुक्यातील हे मैदान पहिलाच फटका दे धक्का आणि मार चक्का षटकाराने स्वागत केले जात आहे पहिल्याच चेंडूवरती स्वागत केले जाते गोलंदाज नाव काय राजन आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा पार पाहायला मिळतंय हा चौकार चेंडू थांबणार नाहीये चेंडू सीमारेषे बाहेर चेंडू घ्यायचा आहे तो चेक करून आणि आपल्याला प्लेयर चेंज करायचा असेल तर डीएन पवार साहेब आलेले आहेत पण एका षटकाच्या आत आपण चेंज करू शकता आणि पहिलं षटक प्रगती पथावर चालू आहे या डीएन पवार आपला ड्रेस कोड इथं परिधान करत आहे खेळून दे ना ठीक आहे खेळा खेळा काय हरकत नाही नेक्स्ट मॅचला डीएन पवार खेळतील आणि नक्की कर्जत खालापूर प्रीमियर लीग साठी मात्र त्यांनी मोलाचं वाटा आम्हाला सहकार्य केलंय त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय धन्यवाद मी डीएन पवार आपलं सर्वांचं इथे सहर्ष स्वागत करतो अतिशय मजबूत खांद्यावर या लीगची जबाबदारी पार पाडत असताना अरुणदादा वाघचौरे त्यानंतर त्यांची पूर्ण टीम आमचे बंधुराज रवी वाघमारे हे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन आपण पाहतोय स्पर्धेचा तिसरा दिवस खूप चांगल्या पद्धतीत चालू असलेले सामने कोणत्याही प्रकारे सामन्यांना गालबोट लागणार नाही आणि हा मात्र मोठा फटका इनसाइड स्लॉट मध्ये फलंदाजाच्या आणि चेंडू भिरकावून दिलाय 4 धावांसाठी मीनू विद्या 11 आणि त्यांच्या समोर खेळणारा संघ आपण पाहतोय आमचे मोठे बंधू हरिचंद्र दादा यांचा हरिचंद्र 11 हा संघ खूप बरेच कष्ट त्यांनी घेतले त्या कष्टाची परिणिती आज आपण इथे पाहतोय मित्रांनो सांगायचा विषय असा की एवढं मोठं आयोजन एवढं मोठं व्यासपीठ जेव्हा एखादा माणूस आपल्याला उपलब्ध करून देतो ना त्याची कुठेतरी एक खेळाडू म्हणून जाणीव ठेवणं आपण खूप गरजेचं असतं कारण एवढं मोठं आयोजन नियोजन आम्ही सुद्धा या लीगची सुरुवात म्हणजे टेनिस क्रिकेट मध्ये लीगची सुरुवात ही आम्ही केले ती सुद्धा पहिली आदिवासी प्रीमियर लीग कर्जत खालापूर
याच माध्यमातून केली होती। त्यानंतर आदिवासी प्रीमियर लीग पूर्ण महाराष्ट्रासाठी आपण ओपन ठेवली। त्यानंतर काही कर्जत खालापूर प्रीमियर लीग झाली नाही। 2014-15 ला सुरुवात झालेली तब्बल 9 वर्षानंतर अरुणदादा आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून त्यांनी 2 तालुक्यातील सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचं मोठं कार्य केलंय। त्यासाठी आपण खरं म्हणजे त्यांचा आभार व्यक्त केले पाहिजेत। आणि प्रत्येक खेळाडूला विनंती असेल की आपण आपलं जबाबदारीपूर्ण वर्तन नेहमीच, कारण खेळाडू केवळ बॅट बॉल याने ओळखला जात नाही, तर त्याचं वर्तन कसं असतं आणि ते वर्तन कसं असावं हे आपण जुन्या खेळाडूंकडून शिकणं खूप महत्त्वाचं आहे। बरेच जुने खेळाडू आपल्याला दिसतील, पंचांची कोणत्याही प्रकारची हुज्जत घालणार नाही। त्यांच्या नियमाचा जरी ते बाद नसलेला आउट दिला तरीही पंच इज अ गॉड डिसिजन, अंपायर डिसिजन इज अ गॉड डिसिजन म्हटलं जातं। आणि ते परंतु हल्लीचे क्रिकेटवीर एवढे मोठे झालेत की ते पंचांची हुज्जत घालतात। नाव घेणार नाही, परंतु बरेच असे त्यामध्ये मोठे मोठे स्टार खेळाडू सुद्धा हल्लीचे आहेत की ते पंचांना जसं की काही समजतच नाही, सर्व आम्हाला समजतं, मग ते पंच कशाला राहिलेत असं वर्तन करतात। हे खूप चुकीचं आहे। म्हणजे मी प्रत्येक वेळेला याचा उल्लेख का करतो, कारण आदिवासी टेनिस क्रिकेटनी जी काही शिस्त दिले अरुणदादा, तिचं नाव ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा घेतलं जातं। जे लाईन अप असेल, शेक हँड असेल, मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमधले मोठमोठे समालोचक सुद्धा असं सांगतात की टेनिस क्रिकेटला ही जी शिस्त कोणी दिली असेल तर ती आदिवासी टेनिस क्रिकेटनी शिस्त दिलेली आहे। त्यात आपला सर्वांचा मोलाचा वाटा आहे। तर ते पुन्हा एकदा आपला नावलौकिक कसा होईल, एक शिस्तबद्ध खेळ, एक जबाबदार खेळ कसं होईल हे पाहणं आपण खूप गरजेचं आहे। असो, वळतोय सामन्याकडे। एका षटकानंतर धाव फलकावर धावा 16 धावा झालेल्या आहेत, त्यामुळे निश्चितच हा मात्र शॉट ऑफ द लेंथ चेंडू आपण पाहतोय। यावेळेला स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय हरिश्चंद्र, मॅन फ्रॉम गोलंदाजी मार्कवर हर्ष पारदी, कर्जत तालुक्यातील एक मोठं नाव। हा स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु झेल होणार का? झेल झाला पाहिजे। आणि इथे पहिला मासा गळाला लागतोय। आमचे भाचे साहेब जगदीश भोई कोणतीही चुकी करत नाही, एक सुंदर झेल टिपला जातोय। हरिश्चंद्र बॅक टू पॅव्हेलियन। धाव फलकावर धावा चांगल्या झाल्यात, 16 धावा झाल्यात। या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत। पहिला चेंडू शॉट ऑफ द लेंथ होता। यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाही। संजय, यस, हरिश्चंद्र 11नी निश्चितच थोडं सहकार्य करायचं आहे। यस, संजय सेट होऊन आलाय पॅव्हेलियन मधून आणि इथे फेकून दिलं जात आहे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून। डीजे मास्टर, आपण पाहतोय एमटीसी मातून ऐन वेळेला मात्र हा सोपा झेल आणि काय करतोय हर्ष, कारण एक मोठा फलंदाज आहे, कुठेतरी चुकी होणं गरजेचं नव्हतं। कारण पाहिलं तर हर्ष पारदी एक मोठं नाव,
कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये या नावाचा मोठा दबदबा आपण पाहतो, परंतु अशा छोट्या छोट्या चुका क्रिकेटमध्ये होत असतात. एक संघ जिंकतो, एक संघ हरतो. इट इज द यस. अरुण दादा सांगतात की एक कॅच सोडल्यामुळे आमचा सामना सुद्धा पराभूत झावा लागला होता. आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलं जातंय. हा फलंदाज खूप जबरदस्त फलंदाजी करतोय अरुण दादा. माध्यमातून एमटीसी चे आभार व्यक्त करतो, कारण अतिशय उद्यावर स्पर्धा आहे आणि आज आपल्याला कव्हरेज करण्यासाठी आपण आपल्या हातातलं जे काम होतं ते काम कुठेतरी थांबवून एक मित्रत्वाची भावना जोपासली आणि इथपर्यंत आलत. मी आपलं आणि हा झेल होणार नाही. इथे फटका फसला होता, चेंडू खराब होता, स्लॉट मध्ये होता चेंडू. फलंदाज जाणतोय की फटका माझा व्यवस्थित बसला नाही आणि यानंतर 2 षटकार आले. या षटकात त्यानंतर दुहेरी धाबा. संजय एकूण धाव फलकावर धाबा 16 प्लस 14 30 झाल्या का? एकोणतीस धाबा. यस 30 झाल्यात आहे माझं लक्ष आहे, परंतु स्कोरर थोडं इथे टेक्निकल इश्यूज होता. बाळा हिलम यांना थोडा आता विचार करावा लागेल, कारण 30 धावा झालेल्या आहेत. माझे परम मित्र शशिकांत जाधव साहेब आणि माझे छोटे बंधू रोहिदास यांचा हा संघ माझा संघ आहे. तो थोडासा उशीर झाला मला, त्याबद्दल क्षमा असावी, परंतु निश्चितच एवढं क्रिकेट खेळून झालेलं आहे की हल्ली 12व्या खेळाडूची भूमिका सुद्धा करायला मिळाली, तरीही खूप होतं. माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवून त्यांच्या संघामध्ये घेतलेला आहे याची मला जाणीव आहे. निश्चितच जगदीश भोई एक आयकॉन खेळाडूची भूमिका, कर्जत प्रीमियर लीग गाजवणारा हा खेळाडू. माझे भाचे साहेब तसं पाहिलं तर माझे सर्व भाचे इथे क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवताना दिसतायत. त्यातलाच हा बघूया काय करतोय. हा मात्र फेकून दिलाय. षटकारांनी स्वागत. गणेश काय फलंदाजी करतोय, जबरदस्त बेदरकार फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. कुठेतरी थोडा विचार करणं गरजेचं आहे मीनू विद्या 11 या संघाला, कारण परंतु सांगणं खूप गरजेचं आहे. हा फुलटॉस चेंडू होता, एक धाव मिळेल, फार काही मिळणार नाही. जयेश मॅन फ्रॉम भानसोली लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करताना स्वतः शशिकांत जाधव साहेब आपल्याला पॉइंट रिजन मध्ये दिसत आहेत. राजन स्लिप मध्ये आहे द ग्रेट बाळा हिलम. हा सुद्धा खराब चेंडू होता, परंतु चुकी होते. फील्डिंग चांगलं होतंय, ग्राउंड फील्डिंग चांगलं होतंय. थोडस शॉर्ट ऑफ द लेंथ चेंडू मूव्ह करणं गरजेचं आहे, कारण झटपट क्रिकेट पाहिलं आपण तर फलंदाजांचं क्रिकेट म्हटलं जातं. इथे गोलंदाजासाठी जास्त वाव नसतो, परंतु त्या बळावर सुद्धा गोलंदाजी खूप सुरेख करणं गरजेचं असतं. हा फुलटॉस चेंडू एकही अद्यापर्यंत आपण, आणि हा चेंडू मात्र फेकून दिलाय. चौथा चेंडू पर्यंत आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसऱ्या चेंडूवर संजय यांनी एक धाव, चौथ्या चेंडूवर पुन्हा गणेशाच्या माध्यमातून हा षटकार. या षटकामध्ये अद्यापर्यंत दोन्ही षटकार आलेत ते गणेशाच्या माध्यमातून. यस 44 धावा.
आणि मीनू विद्या 11 कडून 12व्या खेळाडूच्या भूमिकेत मी स्वतः आहे. त्यानंतर आमचे पुतणे साहेब इथे बसलेत. हा सुद्धा फुलटॉस चेंडू, खराब गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. थोडस शांत डोक्याने खेळावं लागेल जगदीश यांना, कारण अद्यापर्यंत एकही चेंडू त्यांच्या मनासारखा पडलेला नाही. सर्व चेंडू खराब होते, परंतु त्याला जास्त काही आणि तिसरा षटकार या सामन्यातील हा तब्बल मला वाटतं 6वा षटकार असेल किंवा 7वा असेल. एकावन्न. आपण इथे पहिल्या दिवसामध्ये बॅटिंग पाहिली. द चॅम्प, माझा सर्वात लाडका खेळाडू शुभम नाईक याची क्वालिफाय झालाय सुपर हिट मध्ये. त्यांनी तब्बल मी पाहिलं होतं 4 षटकात 88 की 80 धावा ठोकल्या होत्या. हायेस्ट स्कोर होता तो अद्यापपर्यंत. आणि कालच्या दिवसात 97. मयूर 11, क्या बात है. आणि आमचे भाचे साहेब मयूर यांनी 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले होते. म्हणजे निश्चितच आपण पाहिलं तर शेवटचं षटक गणेशाला तंबूत धाडावं लागेल. षटक हाताळताना दिसतोय आपल्याला नवीन गोलंदाज अजय कोशाणे. यस, निश्चितच अजयवर जबाबदारी असेल, थांबवावं लागेल, कारण 3 षटकामध्ये धावा झाल्यात. 51. हा चौकार येईल, आलाय. निश्चितच गणेश इथे बहुतेक डीएन पॉवर यांच्यासाठी सूचना देत असतील. डीएन दादा, तुम्ही बरे आले नाहीत मैदानात, नाही तर तुम्हाला सुद्धा असेच चौकार मी मारले असते असं सांगण्याचा त्याचा इरादा दिसतोय. परंतु माझी टीम आहे, मला माझ्याच टीमला सपोर्ट करावा लागेल. बक्कप अजय, तुला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा चांगला फटका, त्या दिशेला प्रोटेक्शन चांगलं आहे. 1च धाव मिळेल. आणि संजय सुद्धा सुरेख फलंदाजी करतोय मित्रांनो. आपण पाहिलं तर गणेश आता सांगतात की संजय यू कॅरी ऑन, तू आता पुढाकार घे तुझ्या पद्धतीने, कारण सलामीला आलाय गणेश. आतापर्यंत योग्य सलामीवर कसा असावा याचं सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून झालंय. बऱ्याच कालावधीनंतर सर्व खालापूर तालुक्यातील क्रिकेटपटू मला पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे निश्चितच मी मात्र मंत्रमुग्ध झालोय. हा सुरेख चेंडू, यस अजय, कम ऑन. 3 चेंडू 5 धावा दिल्यात मित्रा. 56 धावा धाव फलकावर झाल्यात. 60 धावांच्या आतमध्ये तुला रोखायचं आहे, हे लक्षात ठेव. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, कारण पाहिलं तर फलंदाजासाठी नंदनवन असणारी खेळपट्टी आहे. निश्चितच बाळा इलम, जगदीश भोई यांची बॅट तळपली. हर्ष पारदी आहेत सोबतीला, तर काही होऊ शकतं. हा मात्र खराब चेंडू, मोठा हिट. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. फंबल होतंय, परंतु 1च धाव मिळेल. यस, आजच्या दिवसातील दुसरा सामना हर्ष विजय 11 बनाम आकाश 11, दोन्ही कॅप्टन्स विथ प्लेइंग 11.
आणि त्यासोबत आपला 12वा प्रतिनिधी अशी आपण कृपया सोबत घेऊनच यायचं आहे काही। आणि हा सुद्धा मोठा फटका, काय फलंदाजी गणेश, शाबास माझ्या वागा, सुरेख। डीजे मास्टर सलामी द्या चांगली त्याला। आपले खेळाडूचे फॉर्म फी अगोदर जमा करायची आहे आणि आपली फी जमा करायची आहे, त्यानंतर आपण मैदानामध्ये रवाना व्हायचे।
पाहिलं तर एक जबरदस्त धाकटी पंढरी. पहिलाच खराब चेंडू आणि पंचांनी स्कोर घोषित केलाय. अव्वंतर धाव संख्येने मात्र श्री गणेशा होतोय. आणि इथं मात्र हा झेल टिपणं गरजेचं होतं. एक वाघाला जीवदान दिले आपण. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला याचा फटका मोजावा लागेल. आपण पाहिलं तर एक चेंडूंचा खेळ झालाय. एका चेंडूवर जीवदान मिळालंय. 5 धावा झालेत. प्रत्येक षटकात इथे 16 धावांची गरज आहे जवळपास मिनू विद्या 11ला. आणि मी डॅम शुअर आहे. क्या बात आहे जगदीश. कर्जत प्रीमियर लीग गाजवून हा पोरगा आला इथे. तो जाणतोय की त्याच्याकडून खराब गोलंदाजी झाले. मोठा अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु फलंदाजीमध्ये ती कसूर भरून काढण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं पहिलं षटक गणेश हाताळतोय. कुठेतरी 4 षटक तो खेळला होता. थोडं थांबून थोडी विश्रांती घेऊन त्यांनी चेंडू हाताळायला हवा होता, असं एक माझा क्रिकेटिंग अनुभव सांगतो. कारण हा सोपा झेल बाद. यस, तिथपर्यंत पोहोचलोय आपण. 2 चेंडू मध्येच 9 धावा होता. हा चेंडू थोडा जो कव्हर खेळला होता जगदीश, तसाच कव्हर खेळणं खूप गरजेचं होतं. त्याला फक्त 2 क्षेत्ररक्षक पार करायचे होते, परंतु त्याच्या मनगटात ताकद आहे. कोणत्याही मैदानावर त्याच्या बॅट मधून खूप मोठे षटकार येतात. परंतु बाळा हिलम, बाळा महेश, 69 धावांचं आव्हान ठेवलंय. येस, स्लिंगिंग ऍक्शन आहे. वाईडिश लाईनचा पुरेपूर वापर करणारा हा चेंडू. थोडीशी अडचणीत आणणारी ऍक्शन गोलंदाजाची गणेशियाची. 15 चेंडू आणि 48 धावा या पठ्ठ्याने ठोकल्या आहेत. आणि मनोज झोरे, यशवंत पवार यांच्यासाठी खास आगमन झालेलं आहे त्यांचं, आमचे परम मित्र. आणि हा चांगला फटका आहे. 2 धावा मिळाल्या पाहिजेत. धोका होणार का? यस, फंबल होतंय. 2 धावा मिळतायत. बाळा हिलाम, क्या बात आहे. चेंडूला फेकून दिलंय. स्क्वेअर लेग 6च्या दिशेने डीजे मास्टर.
मिळाले एक बाद. सॉरी 17 धावा धावफलकावरती. पाहिले गेले तर आपण एक धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 18 या अंकावरती. एक बाद 1800 धावसंख्या मेनू विद्या विलन या टीमची. इथं धावा चेस होतात DN पवार साहेब, कारण कालच्या दिवसामध्ये काय थरार पाहायला मिळाला आपल्याला प्रत्येक टीम कडून. अप्रतिम फटकेबाजी. गोलंदाज कोण? मनीष गोलंदाजी मार्क वरती आणि इथं पाहतोय आपण षटकार. नक्कीच बाळा एक मोठा मातब्बर खेळाडू आहे, परंतु कर्जत लीग मध्ये कुठेतरी खेळपट्टीवरती नाराज असल्या कारणाने त्याला बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नव्हता. परंतु आपण स्वतः ह्या खेळपट्टीसाठी मेहनत घेतले, स्वतः आपण स्वप्न हातात घेऊन DN पवार साहेब हे खेळपट्टी तयार केले आणि रोलर सुद्धा आपण इथे भाड्याने मागवून आपण ही खेळपट्टीवरती आणखीन जास्त मेहनत घेतली. आणि खेळाडूंना फक्त खेळपट्टी चांगली हवी आहे. कोणी आयोजन करो, परंतु खेळपट्टीची काळजी घेणे महत्वाचं. आपण 8 दिवस तरी अगोदर खेळपट्टी बनवणं गरजेचं आहे. हा खराब चेंडू न घोषित केलाय पंचाने. फ्री हिट असेल. पुढील चेंडू आणि बाळाला जीवदान मिळते. इथे 2 धावा ऍड करायच्या स्कोरर 1+1. या 2 धावाच्या सहाय्याने आपण धावफलक जाऊन पोहोचलोय. पाहतो धावफलकावरती 26 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. निश्चितच चांगल्या धावगतीने इथे जातोय. मिलिंद साठी मात्र गोल्डन बॉल असेल. फ्री हिटची संधी. एक मोठा फलंदाज मिलिंद वाकचौरे, मॅन फ्रॉम साळोख. आणि इथे मात्र संधी गेले. यस संजय, आपण कृपया ग्लोव्ज काढायचे आहेत. किपरला दिले तरी चालतील. बॅटर आणि किपर सोडून कोणी हँड ग्लोव्ज घालू नये. मला वाटतं प्रवीण आहेत का यष्टी रक्षक? प्रदीप आहेत. प्रदीप आमचे लोदिवलीचे सुपरस्टार. म्हणजे हरिचंद्र 11 सुद्धा इथे थोडी चुकी होते. मिलिंदला बॅटचा काही अजून तेवढा फ्लो मिळत नाही. मोठा फलंदाज निश्चितच आहे, परंतु त्याच्याकडून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा कुठेतरी पूर्ण करणं गरजेचं आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 28च्या घरात. 16च्या सरासरीने म्हणजे अजूनही 70 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे निश्चितच, कारण प्रत्येक षटकात आपल्याला 16 धावा मिळतील असंच नाही. त्यामुळे एखादं षटक हे 25-30 धावांसाठी सुद्धा ओढून घ्यावं लागेल. बाळा हिलम ऑन गोल्डन टच दिसतोय आपल्याला, परंतु मिलिंद मात्र थोडा चुकतोय. थोडं बोलावं लागेल बाळा हिलम यांना, कारण आपण पाहिलं तर असे डॉट चेंडू थोडे अडचणीत आणतील मिनू विद्या 11 साठी. मला वाटतं आउट स्विंग करता येतं चेंडू, कारण आपण पाहिलं ना तर हर्ष पारधी सारखा एक खेळाडू सुद्धा अजून मागे आहे. जयेश जबरदस्त फटकेबाजी करतात. फलंदाजीची लाईन आहे. स्वतः शशिकांत जाधव साहेब सध्या क्रिकेट पासून थोडे लांब असल्यामुळे, परंतु त्यांचा एक काळ असा त्यांनी गाजून सोडलाय की ते आताही जाऊन चांगली फलंदाजी करू शकतात. परंतु कसं आहे की एवढे चांगले नवोदित खेळाडू असताना आपण कुठेतरी स्वतःला मागे ठेवतो. आणि इथे मात्र 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. अडचणीत आणलं जात आहे.
28 धावा धाव फलकावरती. थोडस एक 5-10 मिनिट DN पवार हे उशिरा मैदानावरती पोहोचले. अन्यथा इथं हरिश्चंद्र 11 टीमची मात्र धावसंख्या एवढी झाली नसती. कारण एक जरी आपण खेळाडू मागे असलो किंवा वय असलं तरी पण अनुभव महत्वाचा आहे. कुठल्या खेळाडून कुठला गोलंदाज कुठे वापरायचा हा अनुभव मात्र DN पवारकडे आहे. आणि नक्कीच पाणी घेऊन गेल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर काहीतरी टिप्स देते. कारण हे मैदान आणि क्वीज महेश उर्फ बाला यांना नक्कीच चांगली लाभदायी ठरू शकते. एक चांगला खेळाडू आहे परंतु खेळपट्टी चांगली महत्वाची. पाहिले गेलं तर आतापर्यंत 2 षटकार बाळाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हा एक चौकार मिळाला आलाय. मिलिंदने कुठेतरी चुकी केली. आपण बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेक्या खाल्ले. ते कुठेतरी एखादा 2 फटके जर मोठे आले असते तर धावसंख्येला आकार आला असता. धावफलक आपण पाहतोय 32 अंकावरती. मी आकाश 11 टीमला तसेच हर्ष विजय टीमला आपण या लवकरात लवकर टॉच विन करिता आणि हा सामना संपण्याच्या आत आपण यायचं आहे. आकाश 11 टीम बनाम विजय हर्ष 11 टीम. 36 धावा धावफलकावरती. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आकाश 11 टीम आपण या. आपला अजून इथं मात्र उपस्थिती लाभलेले नाहीये. हर्ष विजय 11 टीम इथं उपस्थित आहे. सामना संपण्याच्या अगोदर आपण दोन्ही टीम जर उपस्थित राहिले नाही तर नक्कीच आपल्याला षटक कमी केले जाईल आणि पेनल्टी सुद्धा दिली जाईल. याची आपण नोंद घ्यायची आहे. नक्कीच एक शिवसेनेचे कार्यकर्ता बाळू पवार हे मात्र इथं आगमन झाले. त्यांचे मी कर्जत खालापूर आदिवासी प्रीमियर लीग आयोजकांच्या वतीने मी सरचं स्वागत करतोय. गोलंदाजचं नाव काय? आणि इथं काय केलं? स्ट्राइक मात्र बाळाला मिळते आणि इथं बाद. नक्कीच हरीशला संधी मिळेल कारण हरीशला मात्र ओपनिंग देणं गरजेचं होतं. कुठंतरी मिलिंद थोडासा बॅकफुट वरती आहे. हा मिलिंद यांच्या पारीचा अंत होतोय. स्टेशन ठाकरवाडी एक नावाजलेलं मोठं नाव कर्जत तालुक्यातील पाहतोय आपण हर्ष पारधी यांचं. नक्कीच पुढील सामन्यामध्ये ओपनिंग मध्ये चेंजिंग पाहायला मिळेल आपल्याला मेनू विद्याविलन या टीम मध्ये. आणि हा फटका आलाय परंतु शतरक्ष त्या दिशेला चेस करतोय. चांगलं कलेक्ट करतोय चेंडूला. आपल्या संघासाठी 3 धावा मात्र वाचवतोय हा शतरक्षक. आणि हा नक्कीच जास्तच उंची आपण पाहिलं गेलं तर नक्कीच 1 बाउन्स पंचांनी दिलेला आहे. इथं मात्र षटक क्रमांक 3 संपूर्णात आलंय. इथं मात्र
वन साइड आपल्या बाजूने मॅच झुकवली ते मात्र हरिश्चंद्र 11 या टीमने नक्कीच हरिश्चंद्र संघ मालक आहेत स्वतः डोलेवले नक्कीच खुश आहेत. पहिलाच सामना आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. बत्तीस धाब्यांची गरज आहे. 38 धाबा दापलकावरती आल्या तर जे कुठेतरी 3-4 चेंडू जे मिक्स झालेत त्या 3-4 चेंडू मध्ये 2 जर फटके आले असते तर इथं चित्र वेगळं पाहायला. कालच्या दिवसामध्ये पाहिलं आपल्याला मयूर 11 टीम मधून 5 षटकार खेचले होते मयूर वागचौरे यांनी. तशी फलंदाजी 5 षटकार खेचतील का बाळा हिलम? इथं षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावा लागतोय. बाळा हिलम यांच्या पारीचा अंत होतोय. आपण विकेट वरती सुद्धा मॅच आहे. DN पवार आपण आपल्या टीमला सूचना द्यायची आहे. सर्व टीमना मी सूचना अगोदर केलेली आहे की 3 सामने जर 2-2 विजय मिळवले त्यामध्ये विकेटवर काढला जाईल सुपर 8 साठी. आणि मी आकाश 11 चे संघ मालक सोमनाथ वाघमारे साहेब आलेले आहेत. मी विनंती करतोय आपल्याला की आपण कर्णधारला पाठवायचं आहे. आणि आपले हॅलो सर्व टीम खेळाडूंचा मात्र इथं फॉर्म फी कोणी कोणी दिलेली नाही ती मात्र जमा करून आमच्याकडे सपोर्ट करायची आहे. पाहूया नेक्स्ट फलंदाज आणि बॅटची कडा इथं प्रदीप स्लीप पॉइंटच्या दिशेला पाहतोय आपण. आता फलंदाजचं नाव काय? आता फलंदाज गेला तर जयेश हा फलंदाज प्लॅटफॉर्म भानसोली एक चांगला मोठा फलंदाज आहे. इथं क्रॉस द लाईन खेळायला फटका त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धावती समाधान मला वाटतं. मात्र हर्ष पारधी यांना मेनू विद्या विलन या टीम कडून मात्र खेळतोय. कर्जत आदिवासी प्रीमियर लीग पर्व पहिलं या स्पर्धेमध्ये. आणि हा क्रॉस द खेळलेला फटका परंतु क्षेत्ररक्षक जेच करतोय आणि एकच धाव मिळेल. चला आकाश 11 टीम आपण खूप वेळ घेताय. कर्णधार आलेले आहेत. चला हर्ष विजय 11 टीम आपला कर्णधार या. हर्ष विजय 11 टीम बाळू पवार हे मात्र टॉचून करतील. हर्ष विजय 11 टीम मनोज जोरे आपल्या टीमचा कर्णधार पाठवायचा आहे तिथे करा. आकाश 11 टीम कडून पाहतोय आपण मयूर पवार ना मयूर पवार हे आयकॉनच्या भूमिकेमध्ये आणि स्वतः नक्कीच कर्णधार आकाश 11 टीम कडून पाहतोय.